वनराई पोलिसांनी 1.5 महिन्याच्या निष्पाप मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील 4 आरोपींना अटक केली आहे। आरोपींना मालवणी परिसरातून अटक करण्यात आली आहे। यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। 1.5 महिन्याच्या निष्पाप मुलाचे 5 लाख रुपयांना विक्री करण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आल्याची माहिती डीसीपी झोन 12 मुंबई पोलीस स्मिता पाटील यांनी दिली आहे। वनराई पोलीस स्टेशन या ठिकाणी एक लहान मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता। 1.25 महिन्याचं हे मूल होतं। रमजानच्या काळामध्ये चादरी विक्री करण्याकरिता गुजरात मधून हे लोक या ठिकाणी आले होते। त्यांचं हे 1.25 ते 1.5 महिन्याचं जे मूल आहे ते घेऊन ते वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बस स्टॉप जवळ आराम करत होते। मध्यरात्रीनंतर सकाळी त्यांना 7:30च्या सुमारास लक्षात आलं की त्यांचं मूल त्यांच्याजवळ नाहीये आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आले। त्याची तक्रार घेतल्यानंतर झोन 12 मधील एकूण 6 तपास पथकांची नेमणूक करण्यात आली। सदर बाबत कुठलीही माहिती नसताना, मुलाचा फोटो नसताना आणि सदरचे जे लोक होते ते देखील त्याच दिवशी त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्याबाबत देखील माहिती कमी असताना सुद्धा आमची ही जी 6 पथकं आहेत वपोणी राजू माने, त्याचप्रमाणे PSI अजित देसाई भिसे आणि यांच्या ज्या टीम्स आहेत या सर्वांनी अहोरात्र यामध्ये मेहनत घेतली। यामध्ये तांत्रिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे असे लक्षात आले होते की यामध्ये एका रिक्षाचा वापर झालेला आहे आणि एक रिक्षावाल्याने हे मूल नेलेलं आहे। या संदर्भामध्ये एकूण 11,000 रिक्षांचा डेटा हा काढण्यात आला। त्याच्यात त्यांचे मोबाईलचे विश्लेषण करण्यात आले। सदर तांत्रिक तपासाच्या विश्लेषणाच्या आणि भौतिक पुराव्यांच्या आधारावरती आमची जी टीम्स आहेत त्यांनी ती रिक्षा ही मालवणीतली आहे हे निष्पन्न केले आणि त्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून तो रिक्षावाला, त्याची 2 पत्नी, ते 1.5 महिन्याचं मूल हे ताब्यात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये आणखीन 2 व्यक्तींचा सहभाग दिसल्यामुळे असे एकूण 4 आरोपी हे अटक केलेले आहेत। त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। त्यातील एक आरोपी हा रिक्षा चालक आहे, त्यातली एक महिला जी आहे ती हाऊसकीपिंगचं काम करते आणि एक आरोपी हा प्लंबर आहे। या टोळीचा उद्देश मूल विक्री करणे हा होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधान भवनावर तूर, कांदा आदी फेकत आंदोलन केलंय। शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारनं लक्ष देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये आश्वासनाची पूर्तता झाली नाही असं संघटनेचं म्हणणं आहे। यावेळी विधान भवन परिसरातील पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे रवाना झाले। प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधान भवनावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केलाय। यावेळी दामोदर इंगोले, किशोर ढगे, प्रकाश तात्या बालवडकर, अमर कदम, रवी मोरे, अजित बोरकर, निवृत्ती गारे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकारांना कसं काय तुम्ही करताय? पत्रकारांना का अटक करताय? पत्रकारांना कसं काय तुम्ही का मुक्ती करणार? पत्रकारांना का मुक्ती का करणार? समाजामध्ये अनेक महिला निराधार आहेत, पण त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही। अशा गरजू आणि निराधार महिलांचा यथोचित सन्मान कोल्हापूर येथील कमल पिल्ले बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलाय। तर समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची यावेळी गौरव करण्यात आला।
यावेळी बोलताना ट्रस्टच्या अध्यक्षा दीपाली सुरेश मल्ली म्हणाल्या की समाजामध्ये निराधार महिलांची संख्या वाढते। अशा महिलांना आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून वेळोवेळी मदत दिली जाते। समाजामध्ये निराधार महिलांच्याकडे विकृत बुद्धीने पाहणारे अनेक जण असतात, पण अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी महिला सक्षमीकरण होणं फार गरजेचं आहे। म्हणूनच आमच्या ट्रस्टच्या वतीनं महिला दिनाचे औचित्य साधून या निराधार महिलांना मानाचा फेटा, साडी व धान्याचे किट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुरेश बसप्पा मल्ली, सेक्रेटरी एकनाथ गणपती शेटके, पन्हाळा पोलीस सहाय्यक निरीक्षक संजय बोंबले, ट्रस्टचे विश्वस्त रमेश मल्ली, मान्यवर व महिला उपस्थित होत्या। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी। नुकतेच अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आले। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हे अर्थसंकल्पीय बजेट सादर करताना शेतकऱ्यांच्या हिताला पाणी पुसण्याचं शेतकऱ्यातून बोललं जात असल्याचं म्हटलंय। हे बजेट शेतकऱ्याचं नसून धन दांगड्या श्रीमंतांसाठी या उद्योगपतींसाठी असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातंय। सरकारनं दिलेले आश्वासनं पूर्ण करावे, कर्जमाफी, सातबारा कोरा व विविध योजनांसाठी नुसती घोषणाबाजी करण्यात येते, परंतु अंमलबजावणी मात्र करण्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांतून तीव्र संताप पसरतोय। हे अर्थसंकल्पीय बजेट म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखं आहे। राज्य सरकारनं तात्काळ सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। नमस्कार, न्यूज मराठी 24/7मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नुकतंच अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आलं आणि राज्याच्या वतीनं सुद्धा हे अर्थसंकल्पीय बजेट सादर केलं, परंतु शेतकऱ्यासाठी या सरकारनं कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध किंवा घोषणाबाजी केली नाही, कर्जमाफीची घोषणा केली नाही। त्यावरच काही शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आज मी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे आहे आणि जाणून घेऊ आपण शेतकरी आहेत काही की या बजेटवर सरकारने जे बजेट सादर केलं नेमकं कशी भूमिका राहिली आणि काय शेतकऱ्यांना दिलं आहे, कसं बघता या बजेटकडे आपण? नाही, या बजेटकडे आम्हीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे डोळे लागून होते की या बजेटमध्ये किमान सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल किंवा जे कृषीविषयक आहे त्या संदर्भात खूप मोठ्या घोषणा होतील। मात्र जेव्हा बजेट काल अजितदादा पवार यांनी जाहीर केलं, बजेट म्हणजे घोषित झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कळून चुकलं की या बजेटमध्ये आपल्याला काही नाही। सांगायचं तात्पर्य असंच आहे की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। राज्याच्या सरकारने काल 9,700 कोटीचं कृषी विभागाच्या माध्यमातून एक बजेट सादर केलं, पण 9,700 कोटीनं आमचं काही होणार नाही। घ्यायची असेल तर आम्हाला 34,000 कोटीची कर्जमाफीची घोषणा तुम्ही काल करायला पाहिजे होती। तुम्हाला 64 लाख कोटीचं मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ करता येतं राईट ऑफच्या नावाखाली, मात्र शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपये द्यायचे म्हटल्याच्या नंतर तुमच्या अंगावर काटा येतो। खऱ्या अर्थानं या सरकारची शेतकऱ्यांप्रती महाराष्ट्रातल्या दुटप्पी भूमिका आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना निवडून आल्याच्या नंतर कर्जमाफी देऊ। प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेल्या सरकारला आज शेतकऱ्यांचा विसर पडलेला आहे। या सरकारला येणाऱ्या काळामध्ये यांना वाटतंय की इथले जे नागरिक आहेत हे जातीच्या धर्माच्या नावावर एकत्र येतात, पण सरकारला कदाचित माहीत नसेल की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि ज्यावेळेस इथला शेतकरी रस्त्यावर उतरेल त्यावेळेस सरकारला झेपावणार नाही, अशी सगळी परिस्थिती निर्माण होईल। सातबारा कोरण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं, नेमकं याच्यावर काय बोलू? नाही, सातबारा यांनी मुळातच घोषणाच केली होती ना। निवडणुकीच्या यवतमाळच्या सभेमध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, मात्र ह्यो कसला सातबारा कोरा? आज जवळपास 1 वर्ष या सरकार होत आलं, अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही। शेतकऱ्यांनी घोषणा सुद्धा यांनी केली नाही, म्हणजे सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा विसर पडतो हे यातून दिसून येतं। माझ्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख गजानन कावरके आहेत। कसं राहील या बजेटकडे, काय लक्ष राहील तुमचं, काय हेतू होता तुमचा, काय पाहिजेत होतं? अहो, आम्हाला या सरकारनं सांगितल्याप्रमाणे सोयाबीनला 6,000 रुपये भाव देतो म्हटलं होतं, तेही दिला नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी घोषणा केली होती ना की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, ह्यांनी घोषणा केली आणि त्याच्याकडे यांनी दुजोरा दिला, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज रोजी आम्ही कर्जबाजारी झालोय ना। यांनी आमच्या सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव दिला नाही, आमच्या कांद्यावर निर्यात बंदी आली, म्हणजे दुधाला दर नाही। यांच्या सगळीकडून माऱ्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो, म्हणून आज आम्हाला नितांत गरज होती ती कर्जमाफीची।
या अधिवेशनाकडे आम्ही डोळे लावून बघत होतो की बा आज कर्जमाफी करतील, उद्या कर्जमाफी करतील, परंतु अजितदादाने आमच्या तोंडाला पानं पुसलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचा विश्वासघात केला. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जे काही तुम्ही शक्तिपीठ महामार्गासारखे असे 4-2 प्रकल्प आहेत ते तुम्ही बंद ठेवायला पाहिजे होते. शेतकऱ्यांना तुम्ही आज रोजी मदत करायला पाहिजे होती. आज शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. अहो, आम्ही नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा? याप्रमाणे जर आम्ही जर एकजूट झालो आणि आम्ही जर आमच्यावर जर अशी जर आत्महत्याची वेळ येत असेल तर आम्ही 4-2 वर्ष जर शेती नाही पिकवली तर तुम्ही काय खाणार आहेत? आम्ही जे अन्न पिकवतोय त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतोय, जीवन जगताय आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांनाच विसरले. आज शेतकरी आत्महत्या करतायत, तो आत्महत्याच्या उंबरट्यावर आहे. आमच्या मायचं कुंकू धोक्यात आहे. आमचा बाप त्या दोऱ्याकडे त्याचे पाय ओढल्या जात आहेत. परंतु तुम्ही आमचा विचार केव्हा करणार आहेत? शेतकऱ्यांचं जगणं तुम्ही मान्य करणार आहेत का? देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं स्पष्ट म्हणणं आहे, दिलेला शब्द तुम्ही पाळायला पाहिजे होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही जो काही विश्वास दिला होता त्याला तुम्ही त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायला पाहिजे नव्हता. त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे होता. परंतु या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही हजारो कोटीचं, जसं की 9,000 कोटी रुपयांची घोषणा केली, ही थोटांड आहे. ही केवळ आणि केवळ सुशिक्षित आणि स्टँडर्ड डाका दरोडा आहे. कारण यांच्याच मंत्र्यासाठी ही योजना आणली का काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण होतो. जसं पीक विम्याच्या याच्यामध्ये 22,000 कोटी रुपयांचा या ठिकाणी घोटाळा केलेला आहे, तसाच हा घोटाळा आहे का काय असंही शंका आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होते. नक्कीच या सरकारनं केलेलं हे अर्थसंकल्पीय बजेट शेतकऱ्यासाठी पुरेसं नाही. शेतकऱ्याच्या तोंडाला कुठंतरी पाणी पुसल्या गेली आणि केलेल्या सरकारनं वचननामा आहे, जे काय घोषणा आहे 7/12 कोरा करण्याची, अशी सुद्धा त्यांनी 7/12 कोरी करावी. शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. न्यूज मराठी 24/7 गजानन धुळधुळे, हिंगोली. मग मच्छीचं काय करायचं? हलाल खायची, हराम खायची की मल्हार खायची, असा सवाल यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आतापर्यंत गावात कसाई आणि खाटीक एकत्र दुकान लावत होते. शांत पद्धतीनं सर्व सुरू असताना आग लावण्याची काय गरज, असा टोला यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंना लगावलाय. कदाचित त्यांना न विचारता जाहीरनामा बनला असेल असं त्यांचं म्हणणं असेल. आता काय करणार? आता तुम्हाला असं आहे, तुम्हाला आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना. निवडून आले आहेत, अर्थमंत्री आहेत, जर ते खरंच बोलतात. ते जर म्हणत असतील की मी 2100 बोललोच नव्हतो तर बोललोच नव्हतं. मग एकनाथ शिंदे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे. सुनील तटकरे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता दोघांनाही खोटे ठरवणारे अजितदादा खरे आहेत हे मानलं पाहिजे आपण. त्यात काय मोठं? ये देखो, ये हलाल और रिकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स देखील बाहेर येताना अहो, मी पहिल्या दिवशी सांगितलेला की याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे. वाल्मिक कराडच आहे. त्याच्यामुळे आता मला याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता? जेव्हा कोणीही बोलत नव्हतं तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला की अवादा कंपनीचा खंडणी आणि संतोष देशमुखचा हत्या याच्या मागचं ब्रेन कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे. माझं म्हणणं आहे खोक्या असो, मुलाखत देतो आणि पोलिसांना सापडतो. खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण पोलिसांची लाजच घालवली. त्यांनी काही TV नाही, कोणाला मिळालं तो? एका TV चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही. म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे जी आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची, म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे. तो खेडमधल्या एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये 4 दिवस राहिला होता. ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे. एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे. तिथे तो मस्त पोहत होता, मटण बिटन खात होता, मालक त्याच्या सेवेला जात होता. त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा. त्या रिसॉर्टमध्ये एकही परवानगी घेतलेली नाही. अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे. आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात. ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत, दोघंही अनधिकृत एक झाले आणि त्याची राहायची सोय झाली. महाराष्ट्र में
नितेश राणेने पत्र लिखा है इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो घरी. आता या मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीचं काय करायचं? मच्छी कशी कापणार? हलाल कापणार का मल्हार कापणार? काय करता काय या देशात? तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये? मी विचारतो, मच्छी कशी खायची आता? हलाल खायची, हराम खायची का मल्हार खायची? नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा. आतापर्यंत गावागावामध्ये कसाई आणि खाटीक हे एकत्र दुकानं लावत होते. साधारण तुम्ही बघाल तर छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर खाटकाचं किंवा कसायाचं दुकान असतं. त्याचा एक तो लाकडी ओणका असतो, त्याचा एक सुरा असतो. काय फार मोठं गाव नसेल तर 2-3 बोकडं कापतो, बाहेर तो साफ करतो, व्यवस्थित आणून ठेवतो. लोक येतात, लाईन लावतात, मटण घेतात, जातात. दुपारपर्यंत मटण संपतं, तो आपला ओंडका घेतो, साईडला ठेवतो, बाकीचं सामान साफसूफ करून घरी निघून जातो. इतक्या शांत पद्धतीनं सगळं चालू असताना ही आग लावायची गरज काय आहे? ही आग लावायची गरज काय? हे महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातून त्याचं विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मळणार कोण आहे? मळणार जो दिवसाला 200 रुपये कमवतो, जो दिवसाला 500 रुपये कमवतो, असा माणूस मळणार आहे. त्याचं बिचाराचं नायडू हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून पडून आहे. अहो त्या ॲम्ब्युलन्सची तर मस्ती म्हणजे मजाक मस्करी चालू आहे. त्या ॲम्ब्युलन्स कधी रस्त्यावर आलेल्याच नाही आहेत, त्या कधी ऑपरेटिव्हच नाही आहेत. ते सवय अहो ॲम्ब्युलन्स पण तुम्ही 108ला फोन लावा, येते का ॲम्ब्युलन्स? बघा किती ॲम्ब्युलन्स दिल्यात. सगळं सावळा गोंधळ माजलाय. सरकारच अस्तित्वात नाही हो, सरकारच अस्तित्वात नाही आहे. हिंदीमध्ये आज काहीतरी ते हलालवरनं काहीतरी सगळीकडे चर्चा होती. हलाल वर्सेस हलाल या शब्दाचा अर्थ लॉफुल आहे. त्याला एक सायंटिफिक बेस आहे. वर्ल्ड वाईड हलाल म्हणजे जगाच्या पाठीवर सगळीकडे हलाल हा शब्द वापरला जातो. हलाल मीठ म्हणजे लॉफुल म्हणजे कायदेशीररित्या. त्याच्यामध्ये काय आहे तर पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त जे आहे ते वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो, जेणेकरून त्याचं रक्त आतमध्ये साखळणार नाही आणि मटणात मिसळणार नाही. आपल्याकडे जितके पशुबळी दिले जातात ते पशुबळी हे साधारण हलाल पद्धतीनेच दिले जातात. आपण जेव्हा तुळजापूरच्या भवानीला जातो किंवा खंडोबाला जातो आणि जेव्हा पशुबळी देतो तेव्हा तिथला जो खाटीक असतो तो खाटीक हा हलाल पद्धतीनेच देतो, कारण का त्याला रक्त ते बाहेर काढून टाकायचं असतं. आता परंपरेने महाराष्ट्रामध्ये हा वाद तर कधी झालेला दिसला नाही, पण आपल्याला नवीन नवीन वाद उकळून काढायचे. आता मल्हार जर नाव असेल तर ते कुठल्या पद्धतीने मटण देणार आहेत? झटका देणार आहेत का? तर झटका ही पद्धत ही फक्त पंजाब प्रांतामध्ये खास करून शीख समुदायामध्ये वापरली गेली. त्याला एक वेगळा अर्थ आहे, त्याला एक वेगळा धार्मिक संबंध आहे, पण त्याच्यावरनं वाद घालावा असं काही मोठं नाही आहे. आज वर्षानुवर्ष आमच्या आई वडील बहीण भाऊ अख्खं खानदान मटण आणायला जातं, मटण निवडतं. मला
बोकडाचा पुढचा पाय दे, मला बोकडाची छाती दे, सीना दे, कंबर दे. आपण इतकी 400-500 रुपयावर ज्याच्या पोराचं शिक्षण होतं, ज्याच्या बायकोचं आजारपण होतं, ज्याच्या आईचं आजारपण होतं, त्या माणसाचे हाल करून आपल्याला काय मिळणार आहे? त्यामुळे मला वाटतं की हे सगळं जे आहे निरर्थक आहे. याची सामाजिक आणि आर्थिक आणि सायंटिफिक वैज्ञानिक बाजूही समजून घ्या की हलाल का केलं जातं. त्याला उर्दू म्हणजे त्याच्या इस्लाममध्येच त्याला असं म्हटलंय की ते लॉफुल आहे, लॉफुल, सायंटिफिक अँड लॉफुल. तर आपल्याला तेही समजून घ्यायचं नसेल तर कापा डायरेक्ट, शिजवा डायरेक्ट. कोण तुम्हाला विचारणार आहे? आणि कोणी कसं खावं, काय खावं, कधी खावं हे सांगणारे तुम्ही कोण हो? तुम्ही कोण? आम्हाला घ्यायचं तिथनंच आम्ही मटण घेऊ ना. मला तर घ्यायचं तिथनंच मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढच्या वेळेपासून जरूर जाईल. बघूया कोण अडवतं आम्हाला. आव्हाड साहेब, आरोग्य